मुंबईतून कोकणात जाताना वाहतूक कोंडीचा मुद्दा सतत भेडसावतो, पण आता ही भीती कमी होणार आहे। थेट मुंबईतून कोकणात समुद्रमार्गे जाता येणार आहे, ते म्हणजे मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग। ही माझ्या मागे उभी असणारी MM2 रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे। हा प्रवास होणार आहे अथांग या मुंबईच्या समुद्र किनारपट्टीपासून ते थेट कोकण किनारपट्टीपर्यंत। या सेवेतून आपण जर ही रोरो सेवा समोरची पाहिली तर याच्यातून तुमच्या दुचाकी, चारचाकी, सायकल सुद्धा घेऊन जाता येणार आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही कोकणाकडे जायचा विचार करत असाल आणि तोही 4 ते 4.5 तासाच्या आतमध्ये कोकणात जायचा विचार करत असाल तर आता महाराष्ट्र सरकारकडून नव्याने एक सेवा जी आहे ती सुरू केली जाणार आहे। मंत्री नितेश राणे यांनी याची ग्वाही दिलेली आहे आणि सप्टेंबर महिन्यात जी ती ही सेवा सुरू होईल। हीच ती संपूर्ण दृश्य आहेत। मुंबई एका बाजूला लिहिलेलं आहे, एकीकडे M2M प्रिन्सेस असं या सेवेचं नाव आहे आणि पुढे समोर या बोटीचा, या जहाजेचा नंबर तो म्हणजे IMO 928456 म्हणजे 928456 आणि हा प्रवास लवकरच कोकणवासियांचं दुखणं संपवणार आहे। ते म्हणजे की थेट अथांग समुद्रातून प्रवास करत आता तुम्ही मुंबईतून कोकणात पोहोचणार आहात। मुंबईतून कोकणात जाण्यासाठी आता नवा एक पर्यायी मार्ग जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे, तो म्हणजे रोरो सेवा। ही सेवा असणार आहे मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग अशा 2 मार्गिकेची ही सेवा जी आहे ती लवकरच सुरू होईल असे मंत्री नितेश राणे यांनी आज जाहीर केलेलं। खरं तर 1 सप्टेंबर किंवा 2 सप्टेंबरपर्यंत ही सेवा जी आहे ती सुरू केली जाईल, पण नेमका हवामानाचा अंदाज घेऊनच या संदर्भातली पुढची पावलं टाकली जातील असं त्यांचं मत आहे। पण आपण जर आता ही सगळी रोरो सेवा जर पाहिली तर मी असलो संपूर्ण आढावा जिथून घेतो तो आहे इकॉनॉमी क्लास म्हणजे सर्वसामान्य क्लास आणि त्याचं साधारणतः दर आहे 2500 रुपये। या इकॉनॉमी क्लासमध्ये आपल्याला जर पाहिलं तर आसन व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित आहे, एक जर कम्फर्टेबल सीट जे आहेत त्या आहेत आणि त्याचं सतत चित्रीकरण जे ते ह्या LED स्क्रीनवर आपल्याला जे ते पाहायला मिळतं। दुसरी बाब म्हणजे की आपल्याला या ठिकाणी जे खाण्यापिण्याची व्यवस्था असते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मिनी किचन जे आहे ते प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये आपल्याला जे ते पाहायला मिळेल आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने तशी सर्व्हिस जी आहे ती सुद्धा तुम्हाला सेवा जी आहे ती देण्यात येईलच। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ पॅसेंजर किती आहेत त्याचा सुद्धा आकडा जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे। त्यामुळे एका वेळी नेमकी इकॉनॉमी क्लासमध्ये किती लोक प्रवास करू शकतात तर टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स अलाउड ऑन बोर्ड इज 626 म्हणजे 626 लोक एका वेळी प्रवास करू शकतात। त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर लाईफ जॅकेट इन्स्ट्रक्शनचा बोर्ड सुद्धा ह्या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतं। लाईफ जॅकेट कसे घातले जातात, त्याचं लाईफ जॅकेट कसे घालायचे, जसे विमानात प्रवास करताना आपण लाईफ जॅकेट सेफ्टी बेल्ट लावतो तसे लाईफ जॅकेटचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठल्या कुठल्या साईजचे आणि कोणाकोणाला येणारे लाईफ जॅकेट जे आहेत ते सगळे जे ते ह्या ठिकाणी आहेत। आपण इथून जो आहे तो दुसऱ्या एकंदरीत कॅबिनमध्ये जाऊया की नेमकं त्या ठिकाणाचं हे संपूर्ण चित्र कसं आहे। आपण जर पाहिलं तर ही सगळी व्यवस्था आहे आणि संपूर्ण प्रवास करताना तुम्हाला समुद्राचा एक विहंगम असा आनंद आणि दृश्य पाहायला मिळणार आहे। आणखी एक विशेष बाब म्हणजे की इकॉनॉमिक क्लास म्हणजे सर्वसामान्यांचा क्लास, त्याच्यानंतर प्रीमियम इकॉनॉमिक असा एक क्लास असणार आहे, त्याच्यानंतर बिझनेस क्लास असणार आणि त्यासोबतच फर्स्ट क्लासने सुद्धा तुम्हाला प्रवास करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने तशी आसन व्यवस्था जी आहे ती बदलत जाईल। तुम्हाला देण्यात येणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा बदलत जातील। पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की दर जर आपण पाहिलं तर मी ज्या सध्या ह्याच्यामध्ये आहे क्लासमध्ये आहे तो प्रीमियम इकॉनॉमिक क्लास आहे, त्याचे दर आहेत 2500 रुपये। त्याच्यानंतर जर दर पुढे जाऊन बघितले तर 4500, 7500 आणि 9000 असणार आहेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या संपूर्ण रोरोने प्रवास करताना आपल्याला आपले वाहन सुद्धा घेऊन जाता येणार। त्याच्यात मग सायकल असो, 2 व्हीलर असो म्हणजे दुचाकी असो, 4 चाकी असो, ह्या सुद्धा जे आहेत त्या घेऊन जाणार असतील त्याच्यासाठी वेगळा दर जो आहे तो आकारण्यात येईल। आता आपण जर त्या संपूर्ण
बोटचं नेमकं चित्र पाहिलं तर हा मेन डेक आहे, त्याची इथे मांडणी करताना येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच इतर जे वेगवेगळे डेक आहेत ते संपूर्ण असं वातानुकूलित हा डेक आपल्याला पाहायला मिळतो। आणि हा सगळा प्रवास जो आहे तो 4 ते 4.5 तासाचा असेल। विशेष अशी वॉशरूमची म्हणजे बाथरूमची व्यवस्था जी आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर आपण पाहिलं तर विशेष व्यवस्था वॉशरूमसाठी, त्यामुळे संपूर्ण या 4 तासात सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न जो आहे तो या रोरो सेवेतून देण्याचा होणार आहे आणि याचे दरही लवकरच आकारले जातील। पण विशेष असा एक मुद्दा म्हणजे की येत्या सप्टेंबरमध्येच ही रोरो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सरकारचा असेल, त्याच्या संदर्भातली ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे। हवामानाचा अंदाज घेऊन हे सुरू केले जाईल, त्यामुळे नेमकी ही रोरो सेवा कधी सुरू होणार आणि त्याच्यानंतर कोकणवासियांना जो जाताना रस्त्याने ट्रॅफिकचा म्हणजे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्या या रोरो सेवेने सुटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाई सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।